मल्लिकार्जुन खरगेंकडून पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख. भाजपच्या शिष्टमंडळाकडून मल्लिकार्जुन खरगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार. खरगेंचं वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन करणारं. मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया. खरगेंविरोधात निवडणूक आयोगानं योग्य ती कारवाई करावी. खरगे अत्यंत खालच्या दर्जाचं प्रदर्शन करतायत. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तर पंतप्रधान निवडणुकीवेळी महिलांचा अपमान करतायत. मोदींच्या टीकेवरनं नाना पटोलेंचा पलटवार. पंतप्रधानांना अतिरेकी बोलणं हा देशद्रोह. संजय शिरसाट यांची टीका. तर घाबरवणं म्हणजेच पॉलिटिकल टेररिझम. खरगेंनी मोदींना दहशतवादी म्हटलेल्या टीकेवरनं राऊतांकडनं निशाणा. महिलांच्या मोर्चात काल जास्त पुरुषच होते. संजय राऊतांची टीका. नारी शक्ती महायुतीच्या बाजूने अजिबात नाही. लोकांची खोटं बोलून मोर्चे काढतायत. संजय राऊतांचा हल्लाबोल. पहिल्यांदाच मंत्र्याला महिलेकडनं इतक्या शिव्या पडल्या. पटोलेंचं वक्तव्य. मुंबईत भाजपच्या मोर्चाच्या वेळी वाहतूक कोंडी. महिला चांगलीच संतापली. सत्तेचा माज आल्यामुळे त्याचा परिणाम दिसला. पटोलेंची टीका. नारी शक्ती वंदनमध्ये वंदनच नाही तरी हे चंदन फासतात. महिलांचा आक्रोश काय असतो हे काल महिलेनं दाखवून दिलं. त्या भगिनीनं त्यांना वस्तुस्थिती दाखवली. विजय वडेट्टीवारांची टीका. आमच्याकडे सत्तेचा अमरपट्टा ही भाजपची भावना. फडणवीसांच्या सह्यांच्या टीकेवरनं नाना पटोलेंची टीका. तर पटोले राहुल गांधींना बोलले असते तर बरं झालं असतं. बावनकुळेंची प्रतिक्रिया. मोर्चाच्या वेळी ट्रॅफिक झाल्यामुळे महिलेचा संताप अनावर झाला होता. मंत्री गिरीश महाजन यांची काल मोर्चात घडलेल्या घटनेवरती प्रतिक्रिया. मोर्चा असल्यावर अशा गोष्टी होतात. यापुढे काळजी घेऊ. महाजनांचं उत्तर. ट्रॅफिकमुळे नागरिक संतापले. जनतेचा संताप स्वाभाविक आहे. पुढे खबरदारी घेऊ. बावनकुळेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी आज भाजपच्या कोर कमिटीची रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. बैठकीनंतर भाजपकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार. महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर जोरदार लॉबिंग सुरू. उद्धव ठाकरे यांच्या नावावरती सहमत असल्याची अट काँग्रेसनं घातलेली असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक प्रयत्नशील. विधान परिषदेसाठी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर. दरम्यान आता शिवसेनेकडनं विधान परिषदेवरती कुणाला पाठवावं याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. राज्यातील 50 आमदारांचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी दडवून ठेवले. नरेंद्र भोंडेकर यांचं वक्तव्य. काही अधिकारी प्रस्ताव विधानसभा विशेषाधिकार समितीकडे पाठवत नाहीत. विधानसभा विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकरांचा आरोप. मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर. पटोलेंचं फडणवीसांना उत्तर. सगळे रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय? पटोलेंचा सवाल. महिला आरक्षणावरनं फडणवीसांनी विरोधक सिरियल लायर असल्याचं म्हटल्यानंतर पटोलेंचं फडणवीसांना उत्तर. लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. 2023 मध्ये कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. तर 850 जागांचा आकडा हा खराब न दिलाय का? संजय राऊतांचा सवाल. नागपुरात भाजप युवा मोर्चाचं काँग्रेस विरोधात आंदोलन. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यामुळे काँग्रेसचा निषेध. युवा मोर्चाचे नेते सचिन करारे यांच्या नेतृत्वात आंदोलन. मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्याविरोधात मनसे मैदानात. आजपासून मराठी भाषिकांच्या रिक्षांवरती मला मराठी येतं असे फलक झळकणार. मराठीला विरोध करणाऱ्यांच्या संपात सहभागी होऊ नये मनसेकडनं आवाहन. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा रिक्षा चालकांच्या संपाला पाठिंबा नाही. आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोला, हे आता चालणार नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंची रिक्षा चालकांवरती प्रतिक्रिया. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरनं राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला. निवडणुकीसाठी भाजप वगळून मित्रपक्षाच्या पॅनलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या. गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि भैया मानेंची हसन मुश्रीफांकडे मागणी. मुंबईतील आमदार निवासच्या कर्मचाऱ्यांचेही विविध मागण्यांसाठी आंदोलन. आमदार निवासाबाहेर एकत्रित येत विविध मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी. राज्यभरातील सरकारी विभागात काम करणारे चतुर्थ कर्मचारी कालपासून आपल्या मागण्यांच्या संदर्भात संपावर. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापण्याची शक्यता. सरकारनं आपली भूमिका स्पष्ट न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार. माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंचा इशारा.
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात 2 आरोपींसाठी अटक वॉरंट काढण्याचे कोर्टाचे आदेश. कैलास यादव, गजेंद्र पांडेंविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट काढण्याचे आदेश. 20 वर्षांनंतर दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे रोजी जाहीर होणार. कळंबोली येथे पवनराजे निंबाळकरांसह त्यांच्या चालकाची हत्या झाली होती. पुणे महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षांमध्ये भाजपचं वर्चस्व. महापालिकेत 13 जणांची बिनविरोध निवड. राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा. सुशीलकुमार शिंदेंचा निकटवर्तीय नेता जयकुमार गोरेंच्या संपर्कात. जयकुमार गोरेंच्या गाडीतून अमोल बंगाळेंचा प्रवास. चर्चांना उधाण. अमोल बंगाळेंनी काँग्रेसकडनं मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली होती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी स्ट्रॉंग रूममधनं मतपेट्या द्यायला सुरुवात. मतपेट्या गावागावातल्या सर्व बूथ केंद्रावरती पोहोचवल्या जाणार. निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. उद्या होणाऱ्या मतदानासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पुण्याच्या भोर तालुक्यातील 9 पैकी 5 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची बिनविरोध निवड, तर 2 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार, तर 2 ठिकाणी उमेदवारी अर्जच न आल्यामुळे या जागा रिक्त राहणार. नाशिकनंतर आता पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद. हिंजवडीत एका कंपनीत विशिष्ट गटाकडनं धार्मिक विधीसाठी विश्रांती कक्ष असल्याचा आरोप. कक्षात मर्यादित कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला असल्याची बाब निदर्शनास. माधुरी मिसाळ यांचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र. नाशिक टीसीएस प्रकरणातील 6 आरोपींचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. देवळाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा जामिनासाठी अर्ज. संशयित आरोपी दानिश शेखचा जामीन अर्ज देखील न्यायालयानं फेटाळला. नाशिक टीसीएस प्रकरणात एसआयटीनं जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवर देखील तक्रारी आल्या. 20हून अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याची सूत्रांची माहिती. अनेक तक्रारी धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात असल्याची माहिती. नाशिक प्रकरणानंतर राज्यातील आयटी कंपन्या सरकारच्या रडारवर. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवरती जबरदस्ती चालणार नाही. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश. सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट स्थापन करण्याचे आदेश. बोंदू खरात प्रकरणी पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज राहता कोर्टात सुनावणीची शक्यता. बोंदू खरातची पत्नी कल्पना खरात 1 एप्रिलपासून फरार आहे. बोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली. तातडीनं कार्डियाक रुग्णवाहिका मागवावी लागली. एसआयटी चौकशी दरम्यान बोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली. छातीत दुखत असल्यामुळे काही काळ ऑक्सिजन लावण्यात आला. खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती. खरात प्रकरणात नाशिकच्या बड्या हॉटेल व्यावसायिकाची 6 तास चौकशी. एसआयटीकडनं खरात प्रकरणात आर्थिक संबंधांची तपासणी, जमीन व्यवहार आणि इतर बाबींवरती चौकशी होणार, सूत्रांची माहिती. तर बोंदू अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी आयांची अचलपूरच्या समरसपुरा पोलीस स्थानकात चौकशी. चौकशीनंतर आयांना मित्राच्या घरी चौकशीसाठी नेलं होतं. बोंदू राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता. राजेंद्र गडगे याच्या विरोधात गर्भलिंग निदान विरोधी कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश. गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेश. नागपुरात समाजसेवेच्या नावाखाली रियाज काझीनं फसवणूक केल्याचा पीडित मुलींचा आरोप. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचं ढोंग केल्याचं उघड. पोलीस तपासात अमेरिकेतून विदेशी निधी मिळाल्याची माहिती समोर. जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट. कटरा आणि वैष्णोदेवी इथे सुरक्षा कडक. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असल्यामुळे विशेष खबरदारी. संपूर्ण यात्रा मार्गावर अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती. जम्मू काश्मीरमधील पहलगाम परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात श्वान पथक आणि बॉम्ब शोधक पथक दाखल. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे जीव गेले. शोकाकुल कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट. शेतकरी कर्जमाफीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनांचा या अहवालामध्ये समावेश. राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी. वाशिम जिल्ह्यात यंदा हळदीची विक्रमी लागवड, पण जिल्ह्यामध्ये हळद उकडण्यासाठी बॉइलिंग कुकरची कमतरता. हळद काढणीच्या टप्प्यावर शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या.
गोंदियाच्या भोयरटोला गावात भीषण पाणी टंचाई. सौर ऊर्जेवरील पाणीपुरवठा योजना 2 वर्षांपासून बंद. नळ जोडणी झाली पण पाणीच नाही. गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, नागरिकांची मागणी. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट. येवल्यामध्ये कांदा शेती उद्ध्वस्त. कुसूर, कुसमाडी, अंकाई, नायगव्हाण या भागामध्ये शेकडो हेक्टर कांदा शेतीचं नुकसान. शेतकरी संकटात. धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. तुळजापूर, बामणी वाडी आणि केशेगाव शिवारात अवकाळीचा तडाखा. नुकसान भरपाईची मागणी. धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती खरडून गेल्याचा प्रकार समोर. भर उन्हाळ्यात शेतीला तलावाचं स्वरूप. सोलापुरात वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. उत्तर सोलापूर तालुक्यातील जनावरांच्या गोठ्याची पडझड. बीड जिल्ह्यात अवकाळीसह झालेल्या गारपिटीनं शेतातच कांदे खराब झाले. पंचनामे करून एकरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बालाघाट परिसरातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका. जळगाव महामार्गाच्या कामामुळे केळी पिकांना फटका. केळीवर धुळीचं साम्राज्य पसरल्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता. प्रशासनानं लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारच्या सातपुड्यात हवामान बदलाचा चारोळी उत्पादनाला फटका बसत असून उत्पादनात मोठी घट. तर बाजारात दर तेजीत, पण जंगलात उत्पादन घटल्यामुळे चिंता वाढली. पुण्यामध्ये पुढचे 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट. अल निनोच्या प्रभावामुळे कडक ऊन आणि ढगाळ वातावरण अशा संमिश्र हवामानाचा पुणेकरांना फटका बसतोय. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात उन्हासोबतच आर्द्रतेचाही फटका. कोकणवासीय हैराण. कोकणात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेय. अमरावती जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल. सर्व शाळा, अंगणवाडी आणि नर्सरी सकाळी 7 ते 10 पर्यंत सुरू राहणार. हे आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार. सांगलीच्या ऐतवडे बुद्रुकमधील यूपीएससी आणि सीएसई परीक्षेमध्ये यश मिळवणाऱ्या तरुणींचा गावकऱ्यांकडून सत्कार. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनायक कोरे आणि आमदार सत्यजित देशमुख आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सत्कार. धान पिकाला बोनस द्यावेत ही मागणी समोर ठेवून अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाचं 7 दिवसांपासून साखळी उपोषण. प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यामुळे शेतकरी संघाकडून रास्ता रोकोचा इशारा. धाराशिवमध्ये एसीबीच्या एका कारवाईमुळे शिक्षकांचे जवळपास 40 कोटींचे पगार थकले. वेतन पथक अधीक्षक इम्रान खान पठाण लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. त्यामुळे शिक्षकांच्या पगाराची प्रक्रिया रखडली. मार्च महिन्यातील जिल्हाभरातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. जळगावच्या 40गाव शहरामध्ये सकल हिंदू समाज यांच्याकडनं विराट हिंदू मोर्चा. हिंदुत्ववादी नेत्या हर्षा ठाकूर यांचे मुंब्र्याचे नगरसेवक सैर शेख यांच्यावरती टीका. गडचिरोलीच्या सिरोंचा नगरपंचायतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 2 गट निर्माण. 2 गट पडल्यामुळे अविश्वास प्रस्ताव नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षावरती दाखल. नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या दुर्गम भागात एसआयआरच्या कामात इंटरनेट नसल्यामुळे अडचणी. नेटवर्क अभावी बीएलओवरती ऑफलाईन मॅपिंग करून पुन्हा ऑनलाईन मॅपिंग करण्याची वेळ. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची माहिती. जालना जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. 5,200 ऑनलाईन अर्जांपैकी 2,289 जागांवरती प्रवेश दिला जाणार. जिल्ह्यामध्ये 286 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार. अकोल्याच्या अकोटकुटासा गावात रस्ते आणि नाले बांधकामात मोठ्या प्रमाणात नियोजनाचा अभाव. नागरिकांचा आरोप. मंजूर आराखड्यानुसार काम न करता निधीचा मनमानी वापर झाल्याची चर्चा. मनरेगाच्या मजुरीत दरवर्षी 1 एप्रिलला होणारी वाढ. यावर्षी केंद्र सरकारनं रोखली. गोंदियात मनरेगात काम करणाऱ्या मजुरांनी संताप व्यक्त केला. 3,112 रुपयात संसाराचा गाडा कसा हाकायचा, मजुरांचा सवाल. पुणे सातारा महामार्गावर चेलाडी पुलाखाली अतिक्रमणावरती एनएचएआयकडनं धडक कारवाई. चेलाडी पुलाखाली अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना परिसर मोकळा करून दिला. अकोल्यात मालमत्ता कर थकबाकीवरील शास्ती अभय योजनेला 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. अकोला महापालिकेकडून नागरिकांना मोठा दिलासा. ठाण्यामध्ये सर्व्हिसिंग सेंटरवरती वाहन धुण्यावरती 10 जूनपर्यंत बंदी. ठाणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडून आदेश जारी. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार. नागपुरात कर्मचारी संपाचे. विवाह नोंदणीमध्ये विघ्न. अनेक जोडप्यांची विवाह नोंदणी रखडली. मंगळवारी दुय्यम निबंधक कार्यालयात केवळ 2 विवाहांची नोंदणी. विवाह नोंदणीच्या 5 कर्मचाऱ्यांपैकी 4 जण संपात सहभागी.
अमरनाथ एस3 मधील आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल. भगवान लोटेवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपी लोटेचा शोध सुरू. रायगडच्या कर्जत तालुक्यातील पळसधरी धरणात तरुण विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू. खारघरच्या भारती विद्यापीठात शिकणारा करण थापर मित्रांसोबत सर्वेसाठी पळसधरी इथे आला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे करण बुडला. जळगावच्या पाचोरामध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह झुडपामध्ये आढळला. नातेवाईकांकडून घातपाताची शक्यता व्यक्त. मृत कपिलच्या गळ्यावरती आणि डोक्यावरती गंभीर जखमा. धुळ्यामध्ये कूलरचा शॉक लागल्यामुळे 16 वर्षीय मुलाचा मृत्यू. शिरपूर तालुक्यातील होळनाथ गावातली घटना. हर्षल मराठे असा नावाचा मुलगा घरात अभ्यास करत असताना कूलरला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागला. वसई तहसीलच्या अकृषी कार्यालयात 7 लाखांची लाच घेताना खासगी इस्माला रंगेहात अटक. तहसीलदार विनोद धोत्रे यांचे नाव चर्चेत. धोत्रे सध्या फरार. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. सांगलीच्या मिरजेमध्ये हिरा हॉटेल चौकातील सलून शॉपमध्ये भर दिवसा चोरी. चोरटा शर्ट चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कर्नाटकातील शेतकऱ्याला जालन्यामध्ये लुटणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. कारसह 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. रायगडच्या पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 23 लाखांच्या घरफोडी प्रकरणाचा 12 तासात छडा. मुख्य आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला नवी मुंबईतल्या तुर्भे परिसरात अटक. चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. जळगावात अल्पवयीन मुलीवरती भावाचा मित्र आणि चुलत काकाचा अत्याचार. आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग. 40गाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये एका दुचाकी वाहनाच्या गोदामामध्ये भीषण आग. आगीत तब्बल 25 गाड्या जळून खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. नांदेड शहरात घरफोडी करणाऱ्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. टोळीकडनं 44 तोळा सोनं आणि 171 तोळा चांदी असा एकूण 78 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे जनावरं चोरणारे चोर पोलिसांच्या जाळ्यात. पेठ बीड पोलिसांकडून 3 अटक. टोळीकडनं 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. ड्रग्ज पार्टीत जेनझी तरुणाईला लक्ष्य केलं जात असल्याचं चित्र समोर. जेनझीला टार्गेट करण्यासाठी कलरफुल पार्टी ड्रग्ज आणि एक्सची क्रेज, तर ड्रग्जला आकर्षक रंग, ब्रँडेड चिन्ह आणि कूल प्रतिमेचं कवच. बेंगलोरमध्ये सरप्राईजचा बनाव रचून प्रियकराला जिवंत जाळलं. लग्नासाठी नकार देत असल्यामुळे प्रेयसीकडनं प्रियकराची निर्घृण हत्या. रागातून आणि सुडाच्या भावनेतून प्रेयसीनं कथितरित्या कट रचला. बेंगळुरू पोलिसांकडनं आरोपीला अटक. लातूरच्या चाकूरमध्ये घडलेल्या मुलाच्या हत्येप्रकरणी चुलतीबरोबरच पूजा अर्चा करणाऱ्या एका महाराजाला अटक. याच महाराजानं मुलाची गळा दाबून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर.